किरण शिंदे आणि विक्रांत पाटील ही दोन सलामीची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना स्वतः कॅप्टन अक्षय पवार, किरण शिंदे आणि विक्रांत पाटील अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच असेल. आज तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागेल. मगाशी सुहास गायकवाड यांनी उल्लेख जो केला होता की एकीकडे पनवेल रायगड तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली असा मुकाबला या नवी मुंबईमध्ये होत असताना बोनकोडे गावाच्या या भूमीमध्ये स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदान या मैदानामध्ये चाललेला क्रिकेटचा घमासान आणि आलेल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. चला मॅचला होते सुरुवात. विक्रांत पाटील स्ट्राइक एंडवर आहे. डावखुरा फलंदाज आणि कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामचीन आणि सुप्रसिद्ध खेळाडू आहे, ज्याच्या नावावर अनेक वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया केली. त्याचबरोबर याच नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर गोठिवलीच्या भूमीवर देखील एक अफलातून अर्धशतक आम्ही पाहिलं होतं. नुकतीच बाबा केदारनाथ चषक या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती विक्रांत पाटीलने आणि आता फलंदाजीसाठी आला. अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील विक्रांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पवार समोर पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवर गावचा सितारा मैदानामध्ये बरसत असताना व्हेरी फर्स्ट बॉलवर व्हेरी गुड शॉट चेंडू सीमारेषा पार षटकार. ही आहे ओळख, ही आहे धमक, हे आहे नाव विक्रांत पाटीलचं, ज्याने चोळे गावाच्या क्रिकेटला एक वेगळ्या लेवलवर देऊन पोहोचवलंय. पहिल्या बॉलवर धमाका षटकार आलाय. 6 धावाने आपलं खातं उघडलंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टंबर मारा केला गेला. पडल्यानंतर अगदचा बाहेर आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय. फ्लाय स्लिप मध्ये आपण पाहू शकाल किरण पवार, टेनिस बॉल क्रिकेटचा आणखीन एक सितारा, एक मोठं नाव. टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ पुल केलाय. अगदी स्वस्तात बाद करण्याची संधी होती. ही संधी गमावली मी तर म्हणेन सावळेश्वर सावळे टीमने आणि खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कॅच होईल ड्रॉप. षटकार आला. विक्रांत पाटीलला जर बाद केलं असतं तर नक्कीच फायदा झाला असता सावळेश्वर सावळे टीमला, पण इथे कुठेतरी धोक्याची घंटा असेल. सूर्यकांत तांडेल साहेबांना विनंती करतो की मंचावर या, आपलं देखील सरस स्वागत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर खेळतोय विक्रांत पाटील. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एक जीवनदान मिळालंय. अक्षय पवारला कमबॅक करावा लागेल. बॉलला थोडासा ड्राय केला जातोय. स्वतःच डस्टर घेऊन त्याला क्लीन केलं जात आहे. पुन्हा एकदा चौथा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. मग संधी आली होती विक्रांत पाटीलला बाद करण्याची आणि ती गमावली आहे. मी तर म्हणेन अगदी सोपा झेल होऊ शकला असता, पण फिल्डर कुठेतरी चूक करतोय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. सनी मेहर आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत. जीटीसीची संपूर्ण टीम देखील सज्ज झाली. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी 2 कॅमेरासह ही स्पर्धा दाखवली जाते, टेलिकास्ट केली जाते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 2 षटकार विक्रांतच्या बॅटमधून आलेत. किरण शिंदे स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत असताना फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी विक्रांत पाटील बाद झालाय. टप्प्याचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सीमा गज अडवला जातोय. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केलाय? गरज नसताना हा धाव घेण्याचा प्रयत्न, आणि म्हणूनच म्हटलं जातं की अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. किरण शिंदेला परतावा लागेल आणि पहिला धक्का लागतोय टीम जय मल्हार चोळेगाव संघाला. फलंदाज बाद.
खराब कॉलिंग आणि किरण शिंदेला बाद होताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावर लागलीत. सुरुवात दमदार झाली आहे, पण इथे विकेट प्राप्त झाली आहे. गरज नसताना हा कॉल फार घातक ठरत होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय तायडे फलंदाजीसाठी आलाय. हा एक मातबर खेळाडू आहे. चांगली बॅट्समन, चांगली बॅटिंग अनेक वेळा आम्ही पाहिली. तर शेवटचा बॉल अक्षय पवार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. अशा 2 धावा मिळतील. अक्षय पवार वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत होता. लाईन मिस केली. ऑलरेडी 17 धावा खर्च केलेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. इथे पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फंबलिंग होईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्लोज कॉल आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. 19 धावा दाखल करायला लागलेत. एक गडी बाद. बॅटिंग करत असताना जय मल्हार सोळेगाव संघ. पहिल्या षटकामध्ये अक्षय पवारने तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि त्याचेच मोठे बंधू म्हणजेच किरण पवार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल अखूट टप्प्याचा आणि अखूट टप्प्याच्या बॉलवर स्क्वेअर ऑफ द विकेट विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर स्ट्रोक लगवला जातोय. किरण पवारच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. दोन्ही बॉलरच्या षटकाची सुरुवात ही षटकाराने झाली आणि ती विक्रांत पाटीलने करून दिली. टीमची धावसंख्या 26 26 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद. 26 धावा. जय मल्हार सोळेगाव हा संघ. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली की काय? अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अभिजित महापती आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत विघ्नेश पाटील. इथे फिंगर रोल केली आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल मिळते. बघा वेग नाही तर अकलमंदीची गोलंदाजी करावी लागेल आणि किरण पवार तेच करत असताना पावसाच्या सरी मात्र थेंब थेंब बरसत असताना पावसाळी क्रिकेटची मजा काय औरच आहे. पावसाळी क्रिकेट म्हणजेच सगळ्यांना आवडीचा खेळ आहे आणि या आवडीच्या खेळामध्ये क्रिकेट पाहणं, क्रिकेट खेळणं हे एक वेगळा रोमांच आहे. पाऊस आलाय. अखोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल की काय? प्रयत्न चांगला केलाय. अपयशी होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट होत असताना चौथी धाव देखील कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकाल. सोळेगाव टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा गजर जरूर होतोय कारण की पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 4 धावा धावून काढल्यात. टीमची धावसंख्या 32 धावा. खराब क्षेत्ररक्षण. सावळीशर सावळी टीमचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि षटकार आलाय मोठा. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय तायडेच्या बॅट मधून आलाय. आसमानी टोला अंपायर 6 रन्स बोला. षटकार. वॉडा शॉट. पावसाच्या सरी आल्यात आणि षटकार देखील आलाय. अक्षय तायडेच्या बॅट मधून षटकार आलाय. ज्युसी फुल टॉसला पाठवून दिलाय सीमारेषे पलीकडे. इथे सिंगल मिळते. पाऊस अगदी जोरदार आणि वेगवान पाऊस पडतोय. त्यामुळे बॅटरला बॅटिंग करणं
इतकं काही सोपं नसणार आहे. एकोणचाळीस धावा धावफल करावे लागलेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अक्षय पवार आणि त्याचबरोबर किरण पवार या दोन्ही बॉलरने भरपूर धावा खर्च केलेत या षटकामध्ये देखील. वेगवान चेंडू अगदी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र सिंगल मिळते. एका धावाना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 याकडे. 40 धावा धावफल करावे लागलेत. 2 ओव्हरचा केस संपलाय. 40 धावा धावफल करावे लागलेत. पहिल्या षटकामध्ये 19 आणि या षटकामध्ये 21 धावा. दोन्ही पवार बंधूने एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तर सावळी टीम करून दोन्ही गोलंदाज एक्सपेन्सिव्ह ठरलेत आणि आता तिसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवर राज केदारी. विक्रांत पाटील समोर आव्हान असेल. यंगस्टर गोलंदाज आहे. पहिला बॉल थ्रू द कव्हर. लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमा लगत जाईल तोपर्यंत चेंडू थांबला जातोय चिखलामध्ये, पाण्यामध्ये, पण 2 धावा जरूर मिळतील. विक्रांत पाटील 360 खेळणारा हा डावखुरा फलंदाज आहे. 42 धावा. काय बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर दीपक बैतीचं अर्धशतक आपण पाहिलं. इथे देखील वेगवान चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. सिंगल मात्र जरूर मिळेल. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केले. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. एक गडी बाद 43 धावा. इथे देखील टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. चेंडू जाते फ्लाय स्लिप मध्ये. अंपायर 1 फॉर द ओव्हर. अंपायर बाईची सिग्नल आहे की बॅटनी लागली. तो इशारा देखील आमच्यापर्यंत कळवा. बॅटने लागले. थँक्यू व्हेरी मच. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर. 44 धावा. टप्प्याचा बॉल अगदी भिंगरी सारखा तो फिरलाय आणि विक्रांतच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. 50 धावा धावफल करावे लागलेत. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विक्रांत पाटील. 10 बॉल मध्ये 30 धावा करत असताना 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना विक्रांत पाटील. आज पावसाचा लपंडाव पाहायला मिळतोय. काही ठिकाणी आपल्याला पाऊस जोरदार, त्यानंतर काही ठिकाणी ऊन येताना पाहायला मिळालं. यावेळेस फटका देखील चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये अफलातून स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. लगातारचा दुसरा षटकार. 36 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56. 56 धावा धावफल करावे लागलेत. राज केदारीच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. प्रत्येक गोलंदाज हा एक्सपेन्सिव्ह ठरलाय. सावळी टीम. किरण पवार, अक्षय पवार ही 2 मोठी नावं पाहायला मिळतील. पण या नावामध्ये विक्रांत पाटीलने दादागिरी पेश केली आहे आणि लगातारचा हा तिसरा षटकार लगवला जातोय विक्रांत पाटीलच्या बॅट मधून. अशा तऱ्हेने षटक क्रमांक तिसरा इकडे संपला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. प्रत्येक गोलंदाजाने 20चा आकडा आणि 20चा पाडा बोललाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा अक्षय पवार, त्यानंतर 21 धावा आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 21 धावा. 22 धावा. प्रत्येक गोलंदाज एक्सपेन्सिव्ह.
12 बॉल मध्ये 42 धावांवर खेळतोय विक्रांत पाटील. काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा किरण पवार. अकू टप्प्याचा बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, बॅटची एज लागली होती, कॉट बिहाइंड आणि फलंदाज अक्षय तायडेला परतावं लागेल. अक्षय तायडे परतलाय. दुसरा धक्का लागतोय टीम जय मल्हार सोळेगाव ठाकुर्ली संघाला. बघा मगाशी जी सूचना दिली होती सुहास गायकवाड सरांनी की जो पिंक कलरचा पडदा आहे त्या पिंक कलरच्या पडद्याला कोणीही ओलांडून जाणार नाही. तुम्हाला येण्या जाण्यासाठी मैदानामध्ये ती जागा आहे, त्या जागेतून त्या द्वार मधूनच तुम्हाला आतमध्ये यायचंय आणि बाहेर जायचंय. त्या पडद्याला कोणीही क्रॉस करू नका, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. त्यासाठी सगळ्या टीमच्या खेळाडूंना ही सूचना असेल. दोन गडी बाद टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. किरण पवार ज्याने 21 धावा खर्च केले होते. आपण पुन्हा एकदा स्वतःवर जबाबदारी आणि स्वतःचा एक्सपिरियन्स दाखवत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. राहुल मोरे. पहिला बॉल पुल केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे विक्रांत पाटील वर स्ट्राईक ठेवली जाईल. त्याचं कारण आहे की चांगल्या रिदम आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. 12 बॉल मध्ये 42 धावांची एक विस्फोटक फलंदाजी करतोय. दीपक वैतीच्या नंतर मात्र विक्रांत पाटीलचं नाव कोरलं जाईल का या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि पहिलं अर्धशतक दीपक वैतीच्या नावावर आहे. मागच्याच मॅच मध्ये ते अर्धशतक पाहायला मिळालं. या मॅच मध्ये विक्रांत पाटील 42 आकड्यावर खेळतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जात आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. येस, चांगली गोलंदाजी. कमबॅक केलंय अक्षय पवार किरण पवारच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिली तर बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केली. राहुल मोरे. जबाबदारी असेल, साथ द्यावी लागेल, रोटेट करावं लागेल. आता कशा माइंडसेटने तो बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय. इथे खूप चांगला बॉल, फिंगर रोल केले. कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. गती नाही तर मतीने गोलंदाजी करतोय किरण पवार. लाजबाब गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता. अगदी पॅडल स्वीप करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे राहुल मोरेच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 70 धावा दाखल लागलेत. मागच्या मॅच मध्ये 83 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये तो उच्चांक मोडीत काढील की काय. जय मल्हार सोळेगाव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होते. 4 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 70 या आकड्यावर. आता शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील याकडे लक्ष असेल. चांगले षटक म्हणावं लागेल. एक षटकार वगळता हे षटकामध्ये इतक्या काही धावा झाल्या नाही. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय. शुभम झिंगे. शुभम झिंगे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विक्रांत पाटील 42 आकड्यावर खेळतोय. 43 आकड्यावर खेळतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 70 धावा धावफलकावर लागलेत. शुभम झिंगे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल फेस करत असताना यावेळेस फटका चांगला आहे. बॅटचं स्वीट साऊंड
लॉंग ऑफला क्लिअर करणारा विक्रांत पाटीलच्या बॅट मधून येतोय. सोळेगावचा ब्रँड दाखवणारा क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ हिट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ प्लेसमेंट. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विक्रांत पाटील. टीमची धावसंख्या 76, वैयक्तिक धावसंख्या 49 या आकड्यावर खेळतोय. 14 बॉल. सगळ्याच गोलंदाजाचा षटकाराने स्वागत केले विक्रांत पाटीलने आज. 49 या आकड्यावर खेळतोय. बॉल सोडून दिलाय. ऑफसाइड आपण पाहू शकाल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. विक्रांत पाटीलचा बोलबाला राहिलाय. 77 धावा. मागच्या मॅच मध्ये 83 धावा पाहायला मिळाल्या. कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमने उभारल्या होत्या. मदन नाना प्रतिष्ठान तळोली टीम अगेन्स्ट. अगोटप्याचा बॉल आणि अशा तऱ्हेने विक्रांत पाटीलचा परफॉर्मन्स आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. जोळेगावचा सितारा या नवी मुंबईमध्ये या बोनकडेच्या स्पर्धेमध्ये आपला अफलातून खेळ करत असताना 55 धावांची एक विस्फोटक आणि आउटस्टँडिंग बॅटिंग करत असताना लाजवाब बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. विक्रांत पाटील या मैदानामध्ये बरसलाय. अक्षरशः तुडून पडलाय आणि 15 बॉल मध्ये 8 षटकारासह 55 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या यावेळेस देखील आणखी एक मोठा फटका येतोय आणि तो आलाय विक्रांतच्या बॅट मधून. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विक्रांत. आणि यावेळेस लाजबाब खेळ करत असताना 89 धावा. 89 ऑन अ स्कोर बोर्ड. 61 धावांची विस्फोटक फलंदाजी अर्जुन या इनिंगचे. 3 चेंडू शिल्लक आहेत. शतक गाठेल की काय. 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले गेलेत गोलंदाज शुभमच्या अगेन्स्ट. बॉल सोडून दिलाय. खराब चेंडू आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. सावळे टीम च्या सगळ्याच गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली आहे. 91 धावा धावफलकावर लागलेत. 91 हाय स्कोर. 83 ला मोडून काढत 91 वर टीम पोहोचली आहे. यावेळी देखील चेंडू पाहू शकाल ऑफस्टमच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 92 या आकड्यावर अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शतक म्हणजे 100 गाठ या दिशेने जात असताना फुलालेंचा चेंडू ऑन दी अप. फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषे पलीकडे. विक्रांतच्या बॅट मधून येतोय 9वा क्रॅकिंग षटकार. टीमची धावसंख्या 98 या आकड्यावर. 67 या आकड्यावर खेळत असताना विक्रांत पाटील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी देखील फटका पाहू शकाल. फसलाय. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट होत असताना शतक गाठलाय टीम सोळेगाव संघाने. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या टीम साठी. पहिल्यांदा 100 या आकडा गाठलाय. जय मल्हार सोळेगाव हा संघ मात्र 100 या आकड्यावर पोहोचलाय. अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. तब्बल 69 धावसंख्येवर खेळत असताना 18 बॉलचा सामना करत असताना 9 षटकार लगवले गेलेत. आणि अखेरच्या बॉलवर देखील येतोय हल्ला. षटकार क्रमांक 10 षटकारासह वैयक्तिक 73 धावांवर खेळत असताना विक्रांत पाटील नाबाद राहिलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 106. 107 धावांचं भलं टार्गेट उभं केलंय टीम सावळे टीम अगेन्स्ट. बघूया 394च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना 11 षटकारासह 73 धावसंख्येवर खेळत असताना 75 या आकड्यावर खेळला. मोठा बॅटिंग. सुपर बॅटिंग विक्रांत पाटील. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो विक्रांत पाटीलच्या या खेळीसाठी.
नाबाद 75 धावांची विस्फोटक फलंदाजी. वेल प्लेड विक्रांत पाटील. 106 107. पण अजूनही किरण पवार आणि अक्षय पवार ही जोडी आहे. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. बघूया हा 107 धावांचा पल्ला सावळीशर सावळी टीम पुरा करेल. या मॅच मध्ये पकड निर्माण करेल टीम चोळेगाव. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत धन्यवाद. पंच्याहत्तर धावांची आउटस्टँडिंग बॅटिंग करून आपल्या टीमला 106 पर्यंत पोहोचवलं आणि 107 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय. जय मल्हार सोळेगाव ठाकुर्ली या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना आणि विक्रांत पाटीलची 11 षटकाराची ही 75 धावांची विस्फोटक फलंदाजी सगळ्यांनाच एंटरटेन करून दिली. दुपारची झोप येण्याची जवळजवळ वेळ झाली होती. पण सगळ्यांची झोप उडवणारा सामना आणि सगळ्यांची झोप उडवणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला रायगड पनवेल या परिसरातील या दोन बंधूंची जोडी, ज्या जोडीने ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि अख्खा देशामध्ये जाऊन देखील सावळीश्वर सावळे गावाचं नेतृत्व ज्याने केलंय आणि टेनिस बॉलचे दोन बंधू हे सितारे आज मात्र 107 धावांचा पाठला करण्यासाठी मैदानामध्ये उतरत असताना अक्षय पवार जो पावसाळी क्रिकेटचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून म्हटलं जातं. अनेक मोठमोठ्या इनिंग आम्ही पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. नित्यानंद ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स केला होता अक्षय पवारने. आणि किरण पवारचा विचार केला तर नवी मुंबई प्रीमियर लीग कोण विसरेल. अक्षरशः धुमाकूळ घातला होता किरण पवारने. आता हे दोन जोडी कशा पद्धतीने प्रतिकार करतोय, या धावांचा पाठला करतोय. सावळीशर सावळी टीम 107 धावांचे हा टार्गेट पार करण्याची क्षमता राखतोय. कारण हे दोन बॅटर फार महत्वाचे आहे. किरण पवार ज्याच्या नावावर एका हाताने षटकार मारण्याची किमया अनेक वेळा केल्या. अनेक शतक, अनेक अर्धशतक ह्या खेळाडूच्या नावावर आहेत. पण आठवते सुप्रीमो चषक ही स्पर्धा. त्या सुप्रीमो चषकामध्ये जो बॉल अगदी डोळ्याला आढळला होता, त्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की किरण पवार या क्रिकेट पासून दूर जाईल. पण जिगरबाज खेळाडू आहे. या खेळाडूने कधीही आयुष्यात हार मानली नाही. थोडीशी इंजुरी, त्या इंजुरी नंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा रुजू झाला. पहिला बॉल वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल अगदी बाउन्सर, 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद दिली गेली. अक्षय पवार सेकंड वर आहे. नॉन सेकंड वर किरण पवार. टेनिस बॉल क्रिकेटचे दोन महान खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना काऊ कॉर्नर रिजनला पाठवलेला हा पहिला षटकार अक्षय पवारच्या बॅट मधून येतोय. पॉवरफुल हिटिंग. पहिला षटकार. विक्रांत पाटीलने 11 षटकार जरूर लगवले, पण
त्याच्या मोबदल्यात आम्ही देखील चांगली बॅटिंग करू आणि या धावांचा पाठ करण्याची क्षमता आम्ही राखतोय. पहिला बॉल षटकार आलाय. पहिला चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा फलकावर लागलेत. यावेळी देखील फटका फसल्याची संभाव्यता आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही. अक्षय पवारचा केस संपलाय. मोठा धक्का लागतोय टीम सावळी संघाला. फलंदाज अक्षय पवारचा एक इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झालाय टीम चोळेगाव संघाला. सुपर कॅच आणि काय कमबॅक साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार लगवला पण अक्षय पवार जास्त मोठी धावसंख्या करू शकला नाही. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. नवीन बॅटर रोहित केदारी फलंदाजीसाठी आलाय. रोहित केदारी नवीन बॅटर मैदानामध्ये आला. 1 गडी बाद 7 धावा फलकावर लागलेत. पहिलं षटक हाताळत असताना साहिलला पहिली सफलता मिळते. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार आला आणि एक हाफाम पूल करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटची एज लागली होती, टॉप एज, आणि स्वतः गोलंदाज साहिलने तो झेल पकडला आणि पहिला धक्का दिला सावळी संघाला. 107 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे पण स्वप्न देखील आणि इथे इरादे देखील मोठे ठेवावे लागतील. टप्प्याचा बॉल पुन्हा जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. प्रत्येक षटकामागे 21 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. त्यावेळी 6व्या बॅटने फटका मिड विकेट रिजन मध्ये जातोय. एक धाव जरूर मिळते. थोडस कॅज्युअल क्रिकेट खेळलं जाते किरण पवारच्या माध्यमातून. किरण पवार आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा फलकावर लागलीत. 20 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. 107 धावा करायचे. रोहित केदारी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगलं षटक हाताळत असताना गोलंदाज साहिल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 4 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. यावेळेस यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखीन एक विकेटचं पतन. तेज तरार साहिलच्या गोलंदाजीचा उत्तर या बॅटरवर नाही आणि रोहित केदारीला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागत असताना टीम सावळी संघाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा 2 गडी बाद. अशी खराब सुरुवात. जर मागच्या इनिंगची सुरुवात जर पाहिली तर जयमल्लार चोळे टीमने खूप दमदार सुरुवात केली होती आणि प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला होता. खास करून विक्रांत पाटीलची जी 75 धावांची खेळी, 11 षटकार लगवले गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. राज केदारी. रोहित केदारी परतल्यानंतर राज केदारी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. यावेळी देखील ऑन साइड लावून ट्राय केला. एक धाव कंप्लीट झाली. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 धावा दाखल करावा लागलेत. उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये 97 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 97 धावा होऊ शकतील. क्रिकेटमध्ये अनेक वेळा झालाय पण त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. नवीन गोलंदाज किरण शिंदे, फिरकीचा जादूगर. पहिला बॉल अगदी चेंडू वळवण्याचा
प्रयत्न केला होता, पण इथे चेंडू जातोय ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. फ्लाइट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅच पासून लांब घेऊन जाईल सावळी संघाला. 107 धावांचं भलं मोठं टार्गेट. इथे फटका चांगला आहे. राज केदारीच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. किरण पवार यांना पण पाहिलं तर या सुप्रीमो चषकामध्ये इंजुरी झाली होती, त्यावेळेस डोळ्यावर चेंडू आदळला होता. तेव्हापासून किरण पवार हा नेहमीच एक स्पेसिफिक गॉगल घालून तो मात्र बॅटिंग करतोय. तर हा गॉगल स्पेशली क्रिकेटचा नसून लॅक्रॉस गेम हा दक्षिण अमेरिकेमध्ये हा खेळ खेळला जातोय. आणि ज्याप्रमाणे हॉकी खेळली जाते त्याप्रमाणे लॅक्रॉस गेम हा खेळ खेळला जातोय. आणि या लॅक्रॉस गेम मध्ये असा चष्मा वापरला जातोय. आणि तो चष्मा आज किरण पवार अनेक वेळा स्पर्धेमध्ये खेळताना आणि तो परिधान करून बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे होतं काय की तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या डोळ्यावर येणारा चेंडू ज्यावेळेस येतो त्यावेळेस इंजुरी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि तो गॉगल घालत असताना किरण पवार याच्यावर अनेक वेळा असा प्रसंग आला की तो गॉगल घालत असताना त्या गॉगलवर चेंडू आदळला आणि अजून एक इंजुरी होण्यापासून तो थोडासा त्या गॉगलमुळे वाचलाय. लॅक्रॉस गेमचा हा गॉगल आहे, स्पेशली एक्सपेन्सिव्ह गॉगल मधला जाणला जातोय. या गेम मध्ये हा गॉगल वापरला जातोय आणि किरण पवार सातत्याने या लॅक्रॉस गेम मधला हा गॉगलचा वापर करतोय. अशा तऱ्हेने आतापर्यंत जर पाहिलं तर 3 गडी बाद झालेत. टीमची धावसंख्या फक्त 17 या आकड्यावर. शांत आणि शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जी आक्रमकता, जी पॉझिटिव्ह इंटेंट चोळेगाव टीमच्या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, ती अटॅकिंग आणि ते पॉझिटिव्हनेस पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये. अकोटप्याचा बॉल पुल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. किरण पवार सेकंड वर आहे. फटके मारावे लागतील. चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. विक्रांत पाटील अप्रतिम झेल पकडला जातोय. अगदी किरण पवार बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन आणि सावळी टीम इथे बॅकफुटला गेली. अगदी ज्याप्रमाणे 107 धावा स्कोरबोर्ड लागले, तो मानसिक दबाव असतो, जे प्रेशर असतं, त्या प्रेशर मध्ये सावळी टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. अक्षय पवारने सुरुवात केली होती. पहिल्याच बॉलवर षटकार लगवला होता, पण असं वाटलं होतं की आता खूप चांगली फाईट पाहायला मिळेल. पण नंतरच्या बॉलवर साहिलने शिकार केली अक्षय पवारची आणि बराच काळानंतर किरण पवारला स्ट्राईक मिळाली आणि तो देखील अगदी स्वस्तात परतलाय. 3 गडी बाद 4 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 17 या आकड्यावर. 18 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. चला, कुशल 11 जय गणेश सारस्वळे टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. इथे देखील चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा, चोळेगाव टीमने 19 धावा पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केल्या गेल्या आणि त्याच 19 धावा सावळी टीमला मात्र 12 बॉल खर्च करावे लागले. त्याचं कारण आहे अक्षय पवार आणि किरण पवार बाद झाले, त्यामुळे टीम बॅकफुटला गेली. 18 बॉल 88 धावांचं टार्गेट आहे. आव्हान कठीण आहे, अवघड आहे. पण क्रिकेटमध्ये कुठलेही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. तुमचे इरादे, तुमचे प्रयत्न आणि त्यासाठी तुमच्या मानसिक स्थिती भरपूर अवलंबून असते. चला, सोळी टीम प्लीज लवकर या. विक्रांत पाटील स्पीड अप करा.
तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर दुर्गेश आलाय. टप्प्याचा बॉल वेगवान चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. एक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ही मॅच पाहत असताना अनेकांचे लक्ष वेधले या मॅचने. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केल्या गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला व्हाईट बॉल हाताळला गेलाय या षटकातील. आणखीन एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 88 धावांचा टार्गेट येथे मात्र करायचे अजूनही 18 बॉल मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 86 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 व्हाईट बॉलचा हा खेळ पाहायला मिळाला. दुर्गेश गोलंदाजी करत असताना पहिला बॉल कंप्लीट झाला. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू स्किड झाला. अतिरिक्त उसळी नव्हती त्यामुळेच बॅटरला रीड करणं कठीण जातोय. डॉट बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी. टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगलच मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एक्के दुक्के से काम नाही बनने वाला. इथे मोठे मोठे फटके खेळावे लागतील. आज 26 टीमच्या गोलंदाजीमध्ये कमकुवतपणा पाहायला मिळाला. फिल्डिंग करत असताना कॅच ड्रॉप झाल्या. त्यामुळेच कुठेतरी मॅच फसली मी म्हणेन. कारण की विक्रांत पाटील अगदी पहिल्या षटकामध्ये खेळत असताना एक सोपा झेल ड्रॉप झाला दुसऱ्याच बॉलवर. आणि तिथे मात्र 75 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. म्हणूनच म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. आणि इथेच गफलत झाली गोलंदाजीमध्ये देखील. अक्षय पवार, किरण पवार हे खर्चिक ठरले. इथे डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. 25 धावा दाखल करावं लागलेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजूनही जर पाहिले तर तब्बल 81 धावांची आवश्यकता आहे. 12-13 बॉल मध्ये औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर व्हाईट बॉल दुर्गेशच्या माध्यमातून हाताळले गेलेत. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. कटर गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज आहे. इथे मोठा फटका लगवला जातोय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. आता 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 80 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे 40ची सरासरी राखावी लागेल. अप्रतिम असं आयोजन. बोनकोडे नगरीमध्ये क्रिकेटमय वातावरण झालंय. बोनकोडे 11, बोनकोडे SN ग्रुप आणि या सगळ्याच मंडळीने आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं हे 3 दिवशी ही श्रृंखला रंगली जाते. नवी मुंबई आणि ग्रामीणचे 24 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. नवी मुंबई, रायगड असेल, पनवेल असेल, कल्याण डोंबिवलीचे संघ असतील, हे संघ देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला सामना स्पीडअप केला जातोय. 12 बॉलचा खेळ बाकी 80 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता राहिली आहे. नवीन नवीन गोलंदाजावर विश्वास दाखवला जातोय. आज अनेक नवीन गोलंदाजांना इथे संधी दिली जाते. खोलवा टप्प्याचा चेंडू नवीन गोलंदाज यश एकदा मिळते. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 11 मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता राहिली आहे. सावळी टीम अगेन्स्ट खेळत असताना असं वाटलं होतं की या 107 धावा जरी असल्या तरी या धावा होऊ शकतील. पण विकेट पडले. त्यानंतर मात्र किरण पवार देखील ससात बाद झाला. आणि या मॅच मध्ये जी काही टशन होती, जे काही पॅशन होतं, जे काही संघर्ष पाहायला मिळेल असं वाटलं होतं, त्याची फार निराशा झाली आहे.
अको टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे षटकार आलाय. या षटकाराने मॅच जिंकू शकणार नाही, पण इथे पराभवाचं अंतर कमी होईल. हे अंतर कमी करण्यात मात्र हा विजय प्राप्त होणार नाही. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 आकड्यावर. 35. 72 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. यानंतर लगेचच मॅच आपण कुशल 11 जय गणेश सारसोळी वर्सेस या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याबरोबर 2 हात केले जातील. ऑन दी अप फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले की काय? यस, चेंडू सीमारेषे पलीकडे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. अक्षय केदारी बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या पोहोचते 41 आकड्यावर. 42 आकड्यावर, माफ करा. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अक्षय केदारी सावळीच्या सावळी टीम कडून खेळत असताना टीम अडचणीमध्ये आहे. टीम संकटामध्ये आहे. येथे देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळते. षटक क्रमांक इथे 1 चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 107 धावांचं टार्गेट. त्यामध्ये विक्रांत पाटीलची 75 धावांची विस्फोटक फलंदाजी. 11 षटकार विक्रांत पाटीलने लगवले. यावेळी देखील चांगला बॉल होते. डॉट बॉलची सांगता होते. आता औपचारिकता राहते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अवघ्या 70 धावांची आवश्यकता. बारा बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. मुकेश गोलंदाजी ट्रॅकवर. चला, सरसोळी टीमचा कॅप्टन चंदन तलवार प्लीज या आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. इथे टप्प्याचा बॉल, पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. भरपूर फरकाने हा सामना चोळेगाव आपल्या नावे करेल. जय मल्हार म्हणजेच सुमित पाटील हे नेहमीच या नावाने हा संघ नवी मुंबईमध्ये दाखल होतं. आणि आज सुमित पाटील यांचा देखील आभार मानेल, कारण की जय मल्हार मॉन्स्टर या टीमचे संघ मालक आहेत. आणि चोळेगाव टीमला नवी मुंबईत एंट्री देण्यामागे सुमित पाटील यांचा सिंहाचा वाटा असतो. चला, पुन्हा एकदा मयूर केदारी नवीन बॅटर. अनेक केदारी नावाचे हे फॅमिलीचे मेंबर्स आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. येथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. 44 धावा फलकावर लागलेत. 45 धावा, माफ करा, 45 धावा फलकावर लागलेत. 45 धावा. 107 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. अकोट टप्प्याचा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मॅच सोडून दिले. चेंडूचा खेळ अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने चोळेगाव टीमने गोलंदाजी केली. खास करून साहिलचं षटक, ज्यामध्ये अक्षय पवारची विकेट प्राप्त केली. आणि बॅटिंग करत असताना विक्रांत पाटीलची नाबाद 75 धावांची एक विस्फोटक फलंदाजी. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला, सरसोळी टीमचा कॅप्टन आलाय.
आणि लगेचच हा सामना मात्र इकडे संपलाय. चौकार जरूर लगवलाय. विक्रांत पाटील प्लीज आपला कॅप्टन लगेच पाठवा. आणि हा सामना आपल्या नावी करतोय जय मल्हार सोळेगाव ठाकोरली हा संघ